महाराष्ट्रात मान्सून कुठं रखडलाय? देशात एकाच वेळी मुसळधार पाऊस आणि उष्णतेची लाट कशी काय? आणि हवामान खात्यानं पुढील 48 तासांसाठी कोणता मोठा इशारा दिलाय? सर्व अपडेट्स आज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. हवामान विभागाने देशातील 19 राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. कोकण आणि गोव्यासह अनेक राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या काळात 50 ते 70 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहू शकतात. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उपहिमालयीन पश्चिम बंगाल, दार्जिलिंग, कूचबिहार आणि सिक्कीम मधील नागरिकांना पुढील 8 ते 48 तास सतर्क राहावं लागणार आहे, कारण इथं अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. 23 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागात पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. पण एक महत्त्वाची सूचना, ईशान्येकडील राज्यांमध्ये पुढील आठवड्यापर्यंत मुसळधार पाऊस सुरूच राहील. यामुळे हवामान विभागानं 20 ते 24 जून या कालावधीत मच्छीमार आणि नागरिकांना बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील खोल भागात न जाण्याचा कडक सल्ला दिलाय. राजधानी दिल्लीत सुद्धा 20 ते 22 जून दरम्यान अंशतः ढगाळ वातावरण असेल आणि 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. तसंच राजस्थान, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतात काही ठिकाणी चक्क 50 ते 80 किलोमीटर वेगाने वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकीकडे पाऊस असताना दुसरीकडे मात्र सूर्याचा प्रकोपही पाहायला मिळणार आहे. बिहारमध्ये 19 ते 22 जून आणि उत्तर प्रदेशात 19 ते 24 जून दरम्यान तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे एकीकडे पावसाची प्रतीक्षा असली तरी वादळी वारे आणि उष्णतेपासून स्वतःची काळजी घ्या. हवामानाच्या अशाच ताज्या अपडेटसाठी HPN मराठी न्यूज चॅनलला आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करा. पाहत रहा HPN मराठी न्यूज.